सोन्याचे दर पुन्हा कोसळले आहेत. भयानक घसरण झालेले आहे आणि भाव पाहून ग्राहकांना सुद्धा धक्का बसला आहे. अखेर सोन्याचा भाव बदलला. सोन्याचे नवे भाव पाहता सराफ बाजारामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या आणि चांदीचे जे आजचे नवीन भाव आहेत ते जाहीर झाले आहेत आणि ते पाहून खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता सर्वसामान्य जनता या दरांकडे एक मोठी सुवर्ण संधी म्हणून पाहत आहे. सरकारने एक असा मोठा निर्णय घेतलाय. सोन्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक असं बिल लागू केलं आहे ज्यामुळे सोने चांदीच्या दरामध्ये एक मोठी घसरण आज सकाळीच पाहायला मिळाली. कालपर्यंत सोन्याच्या किमती 2-2.5 हजार रुपये खाली येत होत्या. परवा देखील 2-2.5 हजार रुपयांनी खाली येत होत्या. ती घसरण सुरूच होती, पण आज जेवढी घसरण झाली तिचा विचार कोणीच केला नव्हता. विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे, पण खरेदी करणाऱ्यांचा प्रचंड फायदा होणार अशी सुवर्ण संधी आज तयार झाली आहे. सोन्याचा हा भाव घसरल्यामुळे अक्षरशः सराफ बाजारामध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. एक आनंदाचं वादळ निर्माण झालंय. जणू काही सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये दिवाळी साजरी होताना आपल्याला दिसत आहे. 2026 मधील फेब्रुवारीतील ही सगळ्यात मोठी घसरण मानली जात आहे. मागील आठवडाभरामध्ये सोन्याची जी घट झाली होती ती तुम्ही पाहिली, पण आज जी घट झाली त्यापुढे मागची घट काहीच नाही आहे. तुम्ही जर आजचे 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेटचे दर जर पाहिले तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल, कारण गेल्या 25 वर्षांचं रेकॉर्ड आता तुटलेला आहे. 25 वर्षांचा जो सोन्याचा विक्रम होता तो मोडीत काढणारा सोन्याचा भाव जो आहे तो ठरलेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून दररोज घसरण होत होती. 8 दिवसांपूर्वी सोन्याचे रेट जे आहे ते होते 1,80,000चा टप्पा त्यांनी ओलांडला होता आणि गेल्या 8 दिवसांपासून सोनं दररोज 2,000, 2,500, 3,000 अशा पटीमध्ये स्वस्त होत होतं. सरकारने बजेट सादर केलं. बजेट सादर केल्यानंतर सोन्याचा जो काही भाव आहे तो प्रचंड तुटून पडला. पण अचानक भारत सरकारने असा नियम लागू केला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचा मोठा विजय झाला आहे आणि यामुळे अमेरिका हरली, पण त्याचा परिणाम भारतातल्या सोन्यावर झाला आहे. मागील 2 वर्षांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते, ज्याचं कारण अमेरिकेचं धोरण होतं आणि त्याच अमेरिकेवर अंकुश लावण्यासाठी सरकारने निर्णय घेतला, ज्यामुळे सोन्याच्या किमती आता बऱ्याच प्रमाणामध्ये जमिनीवर आल्या आहे. आजचा ताजा भाव जर तुम्ही पाहाल तर तुम्ही सुद्धा पुढील 2-3 सेकंदांमध्ये लगेच हे बघायला तयार राहा. व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर तुम्हाला त्वरित सांगणार आहोत. पण मात्र प्रश्न असा आता उभा राहिला आहे की गेल्या 8-10 दिवसांपासून घसरण होत होती. आजची घट तर अगदीच वेगळी आहे. त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घट झाली आहे. जे मोठमोठे व्यापारी होते, विक्रेते होते, त्यांनी देखील कधी इतक्या घसरणीचा विचार केला नव्हता. तेवढी घट झाली आहे. पण मग या घटीमध्ये आपण काय करायचं पहा. 2 दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिकता तयार झाली आहे. 8 दिवसांपासून घसरण होत होती. काल परवा सोन्या चांदीच्या बाजारामध्ये गर्दी व्हायला लागली होती. पण आता मुख्य शंका अशी आहे की तुम्ही आता खरेदी करायची का किंवा नाही करायची. महत्त्वाचा प्रश्न आहे की गेल्या 8 दिवसांपासून सोनं दररोज थोडं स्वस्त होतंय. मग आता ते पहिल्या दिवशी खाली आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 2,000नी, त्यानंतर परत 2,000नी असं खाली येत राहिलं होतं. सोनं कमी व्हायला लागल्यामुळे ज्यांनी पहिल्या दिवशी सोनं खरेदी केलं आहे ते दुसऱ्या दिवशी हळहळत होते. ज्यांनी दुसऱ्या दिवशी सोनं घेतलं ते तिसऱ्या दिवशी हळहळत होते आणि ज्यांनी एकदम पहिल्या दिवशी घेतलं ते आजचे भाव पाहून तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. आता भाव गेल्या 48 तासांमध्ये 4 वेळा तरी कमी झालेले असतील. मग आता तुम्ही नेमकं काय करायचं. तुम्ही जर गडबड केली, तुम्ही जर पटकन लोकांसारखे तिथे जाऊन जर सोनं खरेदी केलं तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. थोडासा संयम ठेवलात तर तुम्हाला मोठा नफाही मिळू शकतो, कारण अनेक लोकांनी घाईघाईमध्ये महागड्या दराने सोने चांदी खरेदी केलं आणि आता जो दर घसरला आहे तो पाहून त्यांनी कपाळालाच हात लावले आहे. मग तुम्ही आता नेमकी किती दिवस वाट पाहायची. ही घसरणीची लाट अजून किती काळ कायम राहणार आहे. सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे. बजेटमध्ये केंद्र सरकारने अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला आहे. ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत हे आपण जाणून घेत आहोत. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार कधी पूर्ण करायचा हे नीट समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खरेदीसाठी योग्य वेळेची निवड करणं हीच खरी हुशारी आहे, कारण देशभरातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गोपनीय माहिती मी सांगत आहे. आजचा दर उद्या किती असेल, परवा त्यात किती घसरण होऊ शकते आणि भविष्यात ते महागणार की अजून स्वस्त होणार याचा पूर्ण आराखडा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. लक्षात ठेवा,
जर तुम्ही फक्त आजचा भाव बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% आर्थिक नुकसान जे आहे ते होऊ शकतं। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच खर्च करा। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळेल याची मला 100% खात्री आहे। अनेक अनुभवी व्यक्तींशी संवाद साधून काही महत्त्वाच्या घडामोडींचा अंदाज तुमच्यासमोर मी ठेवत आहे। भाव कमी झाले आहेत म्हणून तातडीने दुकानात धावून खरेदीची घाई करू नका। तर तुम्ही काय करायला हवं, आजचे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान वाटेल, कारण किमती खूपच कमी झालेल्या आहेत आणि प्रत्यक्षात जे घडलं आहे। मग या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे की इतर लोकांप्रमाणे गर्दीचा भाग बनायचा आहे आणि नंतर पश्चाताप करत बसायचा आहे, असं मुळीच करू नका। म्हणूनच हा व्हिडिओ नीट शांतपणे समजून घ्या। सुरुवातीला आपण चांदीच्या किमती ज्या काय आहेत त्या सुरुवात करूया। आज चांदीचा नेमका दर नक्की काय आहे, प्रति किलो चांदी कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेचच 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट ज्याचा काही मर्यादित भाग जो आहे दागिन्यांसाठी त्याचं सर्वात जास्त महत्त्व आहे 18 कॅरेट, त्याबद्दल माहिती घेऊ। नंतर 22 कॅरेटचा भाव जो आहे, ज्याने महिला ज्या आहेत त्या मोठ्या आवडीने तेच दागिने बनवत असतात, त्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊ। आणि कालच्या तुलनेत आज दर का कोसळले आणि 24 कॅरेटचा दर नक्की काय आहे तर ते आपण बघणार आहोत। आता 24 कॅरेट जे सोनं आहे तर ते प्रामुख्याने प्रत्येकजण गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं जे आहे ते खरेदी करत असतं। आता प्रमुख प्रश्न असा की या घसरलेल्या किमतीमध्ये खरेदी करावी की अजून काही दिवस थांबणं जास्त फायद्याचं ठरेल। आगामी काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये काय हालचाली अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर अचानक इतके कमी होण्याचं मुख्य कारण काय आहे। हे कारण जर तुम्हाला नीट समजलं तर पुन्हा कधीच कुणाला सोनं चांदीच्या भावाबद्दल कुणाला विचारण्याची गरज येणार नाही। तुम्ही स्वतःच किमतींचा अचूक अंदाज वर्तवू शकाल। सोन्याचे भाव बदलण्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज उरणार नाही। त्यासाठी मी हजारो लोकांशी चर्चा करून काही महत्त्वाची अंतर्गत माहिती मिळवली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारातील बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट होणार आहेत। अर्थसंकल्प मांडला गेला, पण त्याचा नेमका काय परिणाम सोन्यावर होणार आहे, आजचे ताजे दर काय आहेत, तुम्ही सोनं खरेदी करावं की थोडीशी प्रतीक्षा केली तरी सुद्धा चालेल, ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे आणि ती काही क्षणामध्येच मिळणार आहे। हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा। किमती कमी होतील असं मी तुम्हाला 15 दिवसांपूर्वी सुचवत होती, पण अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। काही लोकांनी घाईमध्ये खरेदी केली तर काहींनी काल थोडासा दर कमी झाल्यावर सोनं उचललं। मात्र आज पुन्हा एवढी मोठी पडझड झाली आहे की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता खरंच रडत आहे। त्यामुळे जर तुम्हाला आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती तळाला जाऊ शकतात याची सर्व इत्थंभूत माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत। चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगाल की आता चांदीचा जर आजचा रेट बघायला गेलं तर चांदीचा जो आजचा रेट आहे तो आहे 265 रुपये प्रति ग्रॅम। तर अशा पद्धतीचा हा रेट आहे, म्हणजे प्रति तोळा 2650 रुपये चांदी आहे। हा 1 तोळ्याचा हिशोब जर केला तर तो 2650 रुपये प्रति तोळा आणि 1 किलोचा रेट जर बघायला गेलं तर 2,65,000 रुपये प्रति किलो चांदी आहे। तर असे प्रति किलोचे चांदीचे बाजार जे आहे ते कमी झालेले आहेत। मधल्या काळामध्ये चांदी जी आहे ती प्रति किलो मागे 4 लाखाच्याही पुढे गेली होती। लक्षात घ्या, जानेवारी 2025 मध्ये चांदी जी आहे तर ती 90,000 रुपये होती आणि 1,09,000 आता सध्याच्या ज्या काळामध्ये आहे तर ती दिवाळीच्या काळामध्ये 1,90,000 रुपये झाली होती। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही चांदी गेल्या 8 दिवसांपूर्वी 400 रुपये प्रति ग्रॅम अशा पद्धतीने चांदी जी आहे ती चालली होती। अर्थात आता ती 240 रुपयांपर्यंत कमी झाली आहे, पण आता ती हळूहळू वाढत जाऊन पुन्हा एकदा ती जोर धरत आहे आणि 265 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत आता आलेली जी चांदी आहे ती आता 240 वरून 265 रुपये चांदी आता झालेली आहे। याचा अर्थ तुम्ही हे बघू शकता की चांदी जी आहे ती पुन्हा वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे आणि त्याचप्रमाणे सोन्याचे भाव देखील असेच वेगळ्या पद्धतीचे आलेले आहे। आता खरंच तुम्ही खरेदी करायची तुम्हाला संधी आहे का
का तुम्हाला उशीर झाला आहे खरेदी करायला, हा महत्त्वाचा मुद्दा देखील पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. तुमची खरेदीची योग्य वेळ काय आहे त्याविषयी देखील तुम्हाला मी सांगणार आहे. आता हा झाला चांदीचा प्रश्न. चांदीच्या घसरणीने ग्राहक तर खुश झालेच होते, पण सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना आनंदाचा एक मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाही. कारण की आता चांदीने 2025 पासून जी तेजी घेतली आहे, तर ती तेजी आता हळूहळू त्या ठिकाणी ओसरताना दिसत आहे. पण सोन्याच्या बाबतीतली तेजी ही वेगळीच आहे. सोन्याने अधिक वेग घेतला होता आणि मग सोन्याचं नेमकं काय झालं? आज असं काय झालं की ग्राहकांनी अतिशय वेगाने हा निर्णय घेतला आणि खरेदी करण्याचा लोक जे आहे तो विचार करत आहे. ही शेवटची संधी आहे सोने चांदी घेण्यासाठीची आणि आता ही झाली घसरण. पण मग ही घसरण कधीपर्यंत राहणार? मग तुम्ही आता खरेदी करायची का? आता खरा मुद्दा तर अजून सोन्याचा सांगायचा बाकी आहे. कारण की सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी मारणार आणि आनंदाने नाचू लागाल. आता सगळ्यात आधी आपण सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव काय आलेले आहेत, खरंच ते भाव वाढले आहेत का, कमी झालेले आहेत, आणि ती वाढली तर किती रुपयांनी वाढली, कमी झाली, तर हे आपण बघणार आहोत. साधारणपणे ज्या दिवसापासून घसरण चालू होती त्या आजच्या दिवसाच्या भावामध्ये किती रुपयांचा फरक पडला, तुम्ही कधी खरेदी करायची, तुमच्यासाठी खरेदीची योग्य वेळ काय आहे, सगळी सविस्तर माहिती येणाऱ्या 30 सेकंदांमध्ये तुम्हाला मी देणार आहे. पहा, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला खरा, पण इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही अजिबात स्किप करू नका. आता आजच्या सोन्याच्या दराची सुरुवात आपण करतोय 18 कॅरेटपासून. 18 कॅरेट सोन्याचा दर जर आपण पाहिला तर तो आहे 12,005 रुपये 1 ग्रॅमसाठी, म्हणजे 12,005 रुपये. आणि 18 कॅरेटचा हा जो दर आहे तर तो आपण कालचा जर दर बघितला तर आजच्या मधला आणि कालच्या मधला जर फरक बघितला, काल हा दर जो आहे तो 11,641 होता. म्हणजे जर हिशोब केला तर 18 कॅरेटचा जो दर आहे तो 400 रुपये प्रति ग्रॅमने महाग झाला आहे. म्हणजेच 1 ग्रॅम मागे 400 रुपयांपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. एका दृष्टीने आता घसरण थांबली असून पुन्हा एकदा सोनं रिकवर होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे हे त्या ठिकाणी दिसत आहे. परवा दिवशी देखील सोन्यामध्ये 200 ते 500 रुपयांची तफावत दिसली होती, पण आज 4,000 रुपयांनी सोनं वाढलं. हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाव जो लक्षात राहतो तो म्हणजे 24 कॅरेटचा भाव. आज जे आहे तर 56,700 रुपये, 1,56,700 रुपये 1 तोळा असा जो भाव जो आहे तो सोन्याचा झालेला आहे. लक्षात घ्या, 1,56,700 रुपये 1 तोळ्याचा भाव 24 कॅरेटचा आहे. आता कालचा जर भाव बघितला तर 1,52,000 रुपये हा भाव होता, 1,52,000 रुपये. आणि आज जे झालं आहे ते झालेलं आहे 1,56,000 रुपये, म्हणजे जवळपास 470 रुपये प्रति ग्रॅम आणि 4,700 रुपये प्रति तोळा 24 ग्रॅम सोनं जे आहे ते वाढलेलं आहे. आता काल आणि आजमध्ये 24 तासातला फरक आहे, इथे असं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर राहिला 22 कॅरेटचा विषय, तर 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये वाढ देखील आपल्याला पाहायला मिळते. ती कितीची झाली आहे? आजचा ताजा भाव आला आहे 1,42,510 रुपये, 1,42,510 रुपये. तर कालचा भाव जो आहे तो होता 1,38,180 रुपये. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा जो फरक जो आहे तो बघायला मिळणार आहे. म्हणजे इथे सुद्धा तेवढी तफावत जी आहे ती आपल्याला दिसत आहे. आणि सोन्यामध्ये 4 ते 5,000 रुपये प्रति ग्रॅम त्या ठिकाणी प्रति तोळा जो आहे, प्रति ग्रॅम किंवा प्रति तोळा म्हणा, तर प्रति तोळा 4 ते 5,000 रुपये वाढ जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. आता ही सोन्याची घसरण जी आहे ती 29 जानेवारीपासून सुरू झाली होती आणि ती जवळपास 1,48,000 रुपयांपर्यंत येऊन थांबली होती. आणि पुन्हा एकदा हे सोनं जे आहे तर ते 1,56,000च्या पुढे चाललेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ सोनं पुन्हा एकदा 1,80,000 होतं की काय, अशी शक्यता आता ग्राहकांमध्ये निर्माण होत आहे. आणि खरंच जर असं होणार असेल तर सध्याची संधी जी आहे ती कुणीही गमवू नये. पैसा असेल आणि सोनं खरेदी करायचं असेल तर नक्कीच हा जो वेळ आहे तर तो सोनं खरेदी करण्याचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे तर तुम्ही या वेळेमध्ये हे सोनं खरेदी करू शकता. सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.